नमस्कार मित्रांनो, काल आपण इयत्ता 10वीच्या विज्ञान व तंत्रज्ञान भाग 1 या पुस्तकामधील पाठ क्रमांक पहिला गुरुत्वाकर्षण यामधील पाठाची तोंडओळख तसेच गुरुत्वाकर्षण कशा प्रकारे शोध लागला, त्याचबरोबर बल व गती आणि न्यूटनचे 3 नियम इत्यादी गोष्टी व्यवस्थित शिकून व समजून घेण्याचा प्रयत्न हा केलेला आहे। त्याचबरोबर आपण परिचय शास्त्रज्ञाच्या यामध्ये सर आयझॅक न्यूटन यांचा जन्म व त्यांनी केलेले कार्य व त्यांच्याबद्दलचे महत्त्व आपण जाणून घेतले। तर मित्रांनो लक्ष द्या, आज आपण या दोन गोष्टी इथं शिकणार आहोत। पहिली कोणती तर वर्तुळाकार गती, त्याला इंग्रजीमध्ये आपण म्हणतो सर्क्युलर मोशन, ठीक आहे। आणि दुसरा मुद्दा आपण शिकणार आहोत तो कोणता तर अभिकेंद्रीय बल किंवा अभिकेंद्री बल आपण असं म्हणतो त्याला इंग्रजीमध्ये सेंट्रिपिटल फोर्स असं म्हणतात। तर मित्रांनो या दोन मुद्द्यांना आज आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचं आहे। तर याचा अभ्यास सुरू करण्याच्या अगोदर तुमचा बेसिक मुद्दा हा जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे। जसं की सर्क्युलर मोशन किंवा वर्तुळाकार गती, याच्यावरनं सर्क्युलर म्हणजे काय तर सर्कल आपण शिकलेलोच आहोत, म्हणजे गोल 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 त्याला सर्कल म्हणतात, म्हणून ते सर्क्युलर, ठीक आहे। आणि मोशन म्हणजे काय हे देखील माहीत असणं गरजेचं आहे। बघा मित्रांनो, सायन्स आणि अभ्यासामध्ये प्रत्येक गोष्टीच्या व्याख्या तुम्हाला करता यायला पाहिजे। व्याख्या म्हणजे डेफिनेशन तुम्हाला करता यायला पाहिजे। जर का तुम्हाला डेफिनेशन करायची सवय पडली तर तुम्ही शास्त्रीय दृष्टिकोनाने अभ्यासाला सुरुवात करतात असं मला वाटतं। तर मोशन म्हणजे काय, प्रत्येक गोष्टीला व्हाय, काय, का, म्हणून, कशासाठी असे प्रश्न विचारायला सुरुवात करा। तर तेव्हा कुठे तुमचा अभ्यास हा शास्त्रीय दृष्टिकोनाने व सकल पद्धतीने होण्यास सुरुवात होईल। तर मग मी तुम्हाला विचारतो व्हॉट इज मोशन, मोशन म्हणजे काय, याचं उत्तर देखील तुम्हाला देता यायला पाहिजे की मोशन म्हणजे काय। तर मोशन म्हणजे आपली जागा सातत्याने एखादी वस्तू जेव्हा बदलत असते तेव्हा ती वस्तू इन मोशन असते। कशी असते, इन मोशन असते किंवा गतीमध्ये असते। आलं लक्षात मोशन म्हणजे काय। तसंच सेंट्रिपिटल फोर्स, सेंट्रिपिटल म्हणजे केंद्राकडे, याचा मराठीत अर्थ होतो केंद्राकडे, ठीक आहे। काय होतो, केंद्राकडे। आणि कोण जातो केंद्राकडे तो फोर्स हा केंद्राकडे जातो, ठीक आहे। तर फोर्स म्हणजे काय बघा, छोट्या छोट्या गोष्टींच्या व्याख्या किंवा माहिती तुम्हाला सांगता आलीच पाहिजे। आता व्हॉट इज फोर्स, त्याला सोप्या भाषेत तसं सायंटिफिक डेफिनेशन तर आहेच त्याची। काय आहे ती डेफिनेशन, दॅट इज F इज इक्वल टू ma, ठीक आहे। म्हणजेच फोर्स इज द प्रॉडक्ट ऑफ मास अँड ॲक्सेलरेशन, म्हणजे फोर्स इज इक्वल टू द प्रॉडक्ट ऑफ मास ऑफ द बॉडी अँड ॲक्सेलरेशन ऑफ दॅट बॉडी। त्याचबरोबर ॲक्सेलरेशन म्हणजे काय मित्रांनो, रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी, दॅट इज dv डिवायडेड बाय dt, म्हणजे एखादी वस्तू किती वेळामध्ये किती वेग हा बदलत आहे त्याला रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी म्हणजेच त्या वस्तूचं ॲक्सिलरेशन असं म्हणतात। ॲक्सिलरेशन हे धन देखील असू शकतं, ऋण देखील असू शकतं, ठीक आहे। तर मित्रांनो बेसिकली आपण कुठे होतो की फोर्सची व्याख्या तुम्ही कशी कराल, ही तर झाली सायंटिफिक पद्धतीने व्याख्या, पण मराठीत देखील सोप्या शब्दात तुम्हाला सांगता यायला पाहिजे। तर सोप्या शब्दात समजून घेण्यासाठी फोर्स म्हणजे पुल अँड पुश, बघा ओढणे किंवा दाब देणे, ओढणे किंवा लोटणे हा एक प्रकारचा फोर्स असतो। तर माझ्या मते तुम्हाला आता मोशन म्हणजे काय, फोर्स म्हणजे काय, सेंट्रिपिटल म्हणजे काय आणि सर्क्युलर म्हणजे काय या गोष्टी क्लिअर झाल्या आहेत। मग आपण आता आपल्या बेसिक मुद्द्याकडे वळूया। चला तर आपला बेसिक मुद्दा काय आहे, थोडं वाचन करूया अगोदर आणि त्याच्यानंतर आपण पॉईंट्स घेऊया, ओके। एक दगड एका दोरीच्या टोकाला बांधला आहे, ओके। जसं की आपल्याला इथं दिसतंय की ही एक व्यक्ती आहे, तिच्या हातात एक दोरी दिसते आहे आणि त्या दोरीच्या टोकाला एक दगड बांधलेला आहे आणि तो असा सर्क्युलर म्हणजे गोल गोल मार्गाने तो दगड फिरवत आहे। हे झालं व्हर्टिकल सेक्शन आणि हे वरून घेतलेलं इमेज, दोघं इमेज एकच आहे, ठीक आहे। तर एक दगड एका दोरीच्या टोकाला बांधला, दोरीचे दुसरे टोक हातात धरून शेजारील आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे फिरवला, ठीक आहे, जेणेकरून दगड एका वर्तुळावरून फिरेल जसं की आपणास दिसत आहे, ठीक आहे। त्या दगडावर तुम्ही काही बल प्रयुक्त करत आहात का असा एक प्रश्न इथं आहे,
ठीक आहे मित्रांनो, कोणता एक प्रश्न इथं क्रिएट झालेला आहे की त्या दगडावर तुम्ही काही बल प्रयुक्त करत आहात का. दुसरा प्रश्न इथं क्रिएट झाला आहे, त्याची दिशा कोणती. मग जर बल लावतच आहात तर त्या बलाची दिशा कोणती. तिसरा प्रश्न क्रिएट होतो, हे बल प्रयुक्त न होण्यासाठी तुम्ही काय कराल. मग हे बल लावायचं नाही आहे तर तुम्ही काय कराल, हा तो असा प्रश्न आहे. आणि पुढे व असे केल्यास दगडावर काय प्रभाव पडेल. मग ते तुम्ही बल नाही लावलं तर दगडावर काय प्रभाव पडेल. अशा प्रकारे एका प्रश्न उत्तर स्वरूपानेच या टॉपिकला सुरुवात झालेली आहे. तर अशा प्रकारे 4 प्रश्न इथं आपणास विचारण्यात आलेले आहे आणि त्यांचं उत्तर आपण इथं शोधण्याचा प्रयत्न करू. टॉपिकमध्येच दिलेलं आहे, व्यवस्थित बघा. जोपर्यंत आपण दोरीला धरून ठेवले, ओके, ह्या दोरीला जोपर्यंत आपण धरून ठेवतो तोपर्यंत त्या दगडाला आपण आपल्याकडे म्हणजे वर्तुळाच्या केंद्राकडे खेचतो आहे. म्हणजे त्या दगडाला आपण आपल्याकडे ओढत आहोत. ठीक आहे, अर्थात दगडावर कक्षेच्या दिशेने बल प्रयुक्त करत आहोत. ओके, मग पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपणास इथं भेटून गेलं. पहिला प्रश्न काय होता, त्या दगडावर तुम्ही काही बल प्रयुक्त करत आहात का. तर नक्कीच आपण त्या दोरीच्या माध्यमानं त्या दगडाला आपल्या हाताशी घट्ट बांधून ठेवण्याचं बल हे प्रयुक्त करत आहोत. क्लिअर आहे. त्या सर्कलच्या आपल्या हाताशी एक केंद्रक आहे आणि ते केंद्राच्या दिशेने प्रयुक्त होतं. बघा, म्हणजे गंमत काय आहे मित्रांनो, जेव्हा हा दगड असा फिरतोय गोल 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 गोल, ठीक आहे, असा फिरतोय, तर जर काही दोरी नसती तर तो कधीचा बाहेर निघून गेला असता, कुठल्या तरी दिशेला निघून गेला असता. पण ही दोरी त्याला अटॅच असल्यामुळे तो ह्या दोरीला सोडून जाऊ शकत नाही. म्हणजेच दोरीच्या मदतीने आपण त्याला घट्ट धरून ठेवलेलं आहे. म्हणजेच त्या दोरी म्हणजे त्या वर्तुळाची त्रिज्या आता आपण धरूया. मग तो दगड तर त्या वर्तुळ इमॅजिनरी वर्तुळ म्हणजे आपल्या हाताचा पॉईंट याच्यामध्ये दगडाकडून आपल्या हातापर्यंत फोर्स हा अप्लाइड होत आहे. तो केंद्रकाच्या दिशेने बल हे प्रयुक्त केले जात आहे. इथं असं आपणास शिकावयास भेटतं. आता पुढे बघू, आपण दोरी सोडून दिली तर दगडावरील आपण लावलेलं बल संपुष्टात येईल. नक्कीच, जर का आपण दोरी सोडून दिली तर त्या दगडावर जे आपण बल लावलेलं होतं ते निघून जाईल. मग ते बल जर निघून गेलं तर स्वाभाविकरित्या दगड कुठल्या तरी दिशेने फेकला जाईल. ठीक आहे ना. त्या क्षणी वर्तुळावरील दगडाच्या स्थानाशी असणाऱ्या स्पर्शिकेच्या दिशेने दगड फेकला जातो, कारण त्या क्षणी ती त्याच्या वेगाची दिशा असते. ठीक आहे. यापूर्वी आपण अशीच एक कृती मागच्या वर्गांमध्ये केली होती. आपण एका गोल फिरत्या चकतीवर 5 रुपयाचे नाणे ठेवून बघितलं होतं, तर ते सडनली स्पर्शिकेच्या दिशेने बाहेर फेकलं जात होतं. पुढे आपण बघू, वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या कोणत्याही वस्तूवर वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने बल प्रयुक्त होत असते. या बलालाच अभिकेंद्री बल किंवा सेंट्रिपिटल फोर्स असं म्हणतात. तर सेंट्रिपिटल फोर्सची काय व्याख्या आली मित्रांनो, तर इथं ती व्याख्या दिसते आपणास. वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या कोणत्याही वस्तूवर वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने बल प्रयुक्त होत असते त्या बलास अभिकेंद्री बल किंवा इंग्रजीमध्ये सेंट्रिपिटल फोर्स असे म्हणतात. म्हणजेच या बलामुळे वस्तू केंद्राकडे जाण्यास काय होते, तर प्रयुक्त होत असते. तर आपण इथं व्यवस्थितरित्या काय समजून घेण्याचा प्रयत्न केला. सर्वात पहिले सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशन म्हणजे वर्तुळाकार हालचाल किंवा वर्तुळाकार मुवमेंट किंवा जागा परिवर्तन. ठीक आहे. त्याआधी मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की बेसिकली 2 प्रकारचे मोशन्स आपण आतापर्यंत शिकलेलो आहोत. सर्वात पहिला प्रकार लिनियर मोशन म्हणजे एक रेषीय मूवमेंट, याला म्हणतात लिनियर मोशन. आणि दुसरा प्रकार आहे सर्क्युलर मोशन. ठीक आहे. म्हणजे काय, वृत्ताकार गतीने मूवमेंट किंवा जागा परिवर्तन. तर हे 2 मोशनचे प्रकार आहेत. पहिला आहे लिनियर, दुसरा आहे सर्क्युलर. हे देखील तुम्ही लक्षात असू द्या. आता
लिनियर मोशनचे उदाहरणावरून स्पष्ट करूया. कोणकोणते लिनियर मोशन असतात तर एस टीची बस एका जागेवरून दुसऱ्या जागेत जाणे ही लिनियर मोशन असते. मुंगी जिला आपण इंग्लिशमध्ये अँट म्हणतो एका जागेवरून दुसऱ्या जागेत जाते ती लिनियर मोशन असते. रेल्वे एका स्टेशनपासून दुसऱ्या स्टेशनला जाते ती तिची लिनियर मोशन्स असते. आणि आता सर्क्युलर मोशनची उदाहरणं आपण बघूया. आपल्या घरात फिरणारा फॅन हा एका ॲक्सिसच्या भोवती नेहमी रात्रंदिवस फिरत असतो, मग तो सिलिंग फॅन असो किंवा टेबल फॅन असो. त्याचप्रमाणे अगोदर तेल काढत होते, तो एक बैल घाण्याभोवती असा गोल गोल फिरत होता, दॅट इज ऑल्सो सर्क्युलर मोशन. अशा बऱ्याच प्रकारच्या सर्क्युलर आणि लिनियर मोशन आपण आपल्या दैनंदिन जीवनात बघत असतो. तर मित्रांनो, तुम्हाला आता सर्क्युलर मोशन क्लिअर झालं असेल असं मला वाटतं. त्याचबरोबर सायंटिफिकली विचार करूया की आपणास माहिती आहे की कोणतीही मोशन जर व्हायची आहे तर काही ना काही तिथं बल लागतं. काय लागतं? फोर्स हे लागत असतं. प्रत्येक गोष्टी या विश्वामध्ये कारणाशिवाय होत नाही. प्रत्येक गोष्टीला काही ना काही कारण असतं. जसं आपण शाळेत जातो अभ्यास करण्यासाठी, ठीक आहे, आईवडील आपल्यावर लक्ष ठेवतात आपलं चांगलं भविष्य घडण्यासाठी. आपण आईवडिलांना जीव लावतो कारण ते आपल्या गरजा पूर्ण करतात म्हणून. तसेच आपण शिक्षकांवरही प्रेम करतो कारण ते आपल्याला व्यवस्थित समजून सांगतात म्हणून. म्हणजे तुम्ही शाळेत कशासाठी जाता? अभ्यास शिकून घेण्यासाठी. आईवडील तुमची अधिक काळजी का घेता? कारण म्हातारपणी त्यांना तुमची मदत व्हावी यासाठी. म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी या विश्वामध्ये काही ना काही कारण असतं. म्हणूनच या सर्क्युलर मोशन होण्यामागे देखील कारण आहेत. कोणते कारण आहेत तर तिथं हा जो दगड असतो त्याला या दोरीच्या माध्यमानं एक टेन्शन आणि एक फोर्स कंटिन्युअसली प्रोव्हाइड केला जातो. अदरवाईज सर्क्युलर मोशनमध्ये काय होतं बघा, असं एक सर्कल असतं आणि समजा हा एक दगड आहे, तो एकसारखा फिरत असतो आणि हे तुमचं सेंटर आहे आणि या दगडाला ह्या दोरीने असं बांधून ठेवलेलं आहे. मग तो या दिशेने असा फिरत असताना नेहमी त्याची दिशा ही त्या वर्तुळाकार पॉईंटला टँजियल असते, म्हणजे स्पर्शिका. तुम्हाला माहिती आहे वर्तुळ आणि वर्तुळाला प्रत्येक ठिकाणी अशा स्पर्शिका असतात, प्रत्येक पॉईंटला स्पर्शिका असतात जर तुम्ही काढलं तर. आता स्पर्शिका म्हणजे काय? ॲक्च्युली टँजंटियल असतात ते. समजा हे तुमचं सर्कल आहे, ठीक आहे, तर मग या सर्कलच्या प्रत्येक पॉईंटवर स्पर्शिका असते. मग हा पॉईंट घेतला तर अशी, या पॉईंटला घेतली 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 तर अशी, या पॉईंटला, म्हणजे प्रत्येक पॉईंटला टँजंटियल. आणि त्या कशा असतात? ही जी तुमची त्रिज्या असते त्रिज्येला परपेंडिक्युलर म्हणजे 90 डिग्री अँगलमध्ये त्या असतात. म्हणजे सर्कलच्या प्रत्येक पॉईंटवर हा जो दगड फिरत असतो त्या त्या पॉईंटला तो टँजंटियल दिशेने त्याची दिशाही असते. समजा इथं आला तर त्याचा स्वभाव असतो त्या दगडाचा असा निघून जाण्याचा. समजा हा इथं आला तर त्याचा स्वभाव असतो असा निघून जाण्याचा. समजा असा आला तर त्याचा स्वभाव असतो असा निघून जाण्याचा. इथं आला तर असा निघून जाण्याचा. म्हणजे हा दगड काय प्रयत्न करतो? ईच अँड एव्हरी पॉईंट ऑफ सर्क्युलर मोशनला ही जी तुमची त्रिज्या असते ही त्रिज्या हिच्या 90 डिग्री म्हणजे टँजंटियल परपेंडिक्युलर दिशेने बाहेर निघून जाण्यास उतावीळ असतो, बरोबर. पण तो निघून का जात नाही त्याचं कारण आहे सेंट्रिपिटल फोर्स. म्हणजे आता त्याला निघायची इच्छा आहे पण तो निघू शकत नाही, मग काहीतरी कारण असलं पाहिजे. तर ते कारण आहे की तो दगड त्या केंद्रकाशी एका फोर्सने बांधील असतो. तो फोर्स म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स. त्यालाच मराठीमध्ये आपण अभिकेंद्रीय बल असं म्हणतो, ओके. आणि ते इथं या दोरीच्या माध्यमाने पुरवलं जातं, ठीक आहे मित्रांनो. आणि ही तुम्ही प्रॅक्टिस घरच्या घरी देखील करू शकता. जसं मी बोलतोय की सर जे शिकवतायत ते खरं आहे का, तर एक दोरी घ्या, एक दगड घ्या आणि त्याला गोल गोल फिरवा आणि मध्येच फिरवता फिरवता अचानक तो सोडून द्या. समजा ह्या पॉईंटला तुम्ही सोडून दिला तर तो तेव्हा केंद्राकडे न येता सीधा असा निघून जाईल त्या दिशेला. का? कारण त्याला त्या दोरीच्या माध्यमाने जे सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे केंद्रकीय बल दिलं जात होतं ते ब्रेक होतं आहे, म्हणून तो टँजंटियल दिशेने निघून जातो. म्हणजेच मित्रांनो, आपल्याला इथं काय शिकायचं भेटलं की सर्क्युलर मोशनमध्ये कुठलीही बॉडी असली आणि ती जर सर्क्युलर मुवमेंट करत असली
तर ती त्या सेंटर ऑफ ॲक्सिसशी तेव्हाच सर्क्युलर मोशन करते जेव्हा ती एका विशिष्ट फोर्स म्हणजे त्या फोर्सचं नाव आहे सेंट्रिपिटल फोर्सने बांधील असते मित्रांनो. ठीक आहे. सध्या तुम्हाला इयत्ता 10वीसाठी एवढ्या गोष्टींची गरज नाही आहे. तुम्हाला फक्त बेसिकली 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत की सर्क्युलर मोशन म्हणजे काय. तर सर्क्युलर मोशन म्हणजे एखादी बॉडी एखाद्या ॲक्सिस म्हणजे हा समजा हा ॲक्सिस आहे तुमचा आणि ह्या ॲक्सिसच्या भोवती सर्क्युलर मार्गाने मूव्ह होत असेल तर त्या मोशनला सर्क्युलर मोशन असं म्हणतात. मग ही मोशन घडून येण्यासाठी एक फोर्सची जरूरत असते. तो फोर्स नेहमी त्या त्रिज्येमार्फत सेंटरकडे येत असतो आणि तो फोर्सला सेंट्रिपिटल फोर्स किंवा अभिकेंद्रिकीय बल असं म्हणतात. कारण हा बल नसला तर सर्क्युलर मोशन इम्पॉसिबल असतं कारण बॉडी टँजेंटियल दिशेने दुसऱ्या डायरेक्शनला निघून जाईल. अशा प्रकारे तुम्हाला इथं सर्क्युलर मोशन आणि अभिकेंद्रिकीय बल म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स या 2 गोष्टी नक्कीच क्लिअर झाल्या असतील असं मला वाटतं. आणि याच थेरमवर आपण आपल्या विश्वामध्ये चंद्र, सूर्य, पृथ्वी या एक दुसऱ्याभोवती फिरत असतात. पण तिथं प्रत्यक्ष दोरा हा सेंट्रिपिटल फोर्सचं माध्यम न बनता त्या वस्तूचा गुरुत्वीय फोर्स म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा कार्य करत असतो. उदाहरणार्थ समजून घेऊया. ही आपली पृथ्वी आहे. ठीक आहे. ठीक आहे. पृथ्वी किंवा तिला आपण अर्थ म्हणूया. ठीक. आणि हा तुमचा चंद्र आहे. ठीक आहे. तिला आपण मून म्हणूया. ठीक. मग आपल्याला माहिती आहे की चंद्र पृथ्वीभोवती असा फिरत असतो. बरोबर. अशा प्रकारे फिरत असतो. आता दगडाच्या ठिकाणी तर दोरी होती, इथं तर काहीच नाही, तरी देखील चंद्र पृथ्वीभोवती का फिरतो तर तो पृथ्वीच्या गुरुत्वीय त्वरण म्हणजे जे ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असते 9.8 मीटर पर सेकंड ह्या फोर्समुळे बांधील असतो. त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला हे देखील माहिती आहे की चंद्र देखील ग्रॅव्हिटेशनल फोर्स टाकत असतो पण त्याच्या जीची व्हॅल्युएशन खूपच कमी असते. ती असते 1.2 समथिंग आहे, काहीतरी 5-6 असे. म्हणून अर्थच्या तुलनेने त्याचं ग्रॅव्हिटेशनल फोर्स कमजोर पडतं, वीक पडतो. म्हणून तो मजबूर आहे पृथ्वीच्या अवतीभोवती फिरायला. नाहीतर हेच ग्रॅव्हिटेशनल जर मूनचं राहिलं असतं आणि अर्थचं ग्रॅव्हिटेशनल फोर्स कमी राहिलं असतं तर मूनच्या अवतीभोवती अर्थ ही फिरली असती. अशा पद्धतीने तुम्ही अभ्यासाकडे बघण्याचा विचार करा आणि शास्त्रीय पद्धतीने मुद्दे समजून घेण्याचा विचार करा. चला तर मित्रांनो आजच्या लेक्चरमध्ये एवढंच. उम्मीद करतो तुम्हाला हा टॉपिक व्यवस्थित समजला असेल. माझ्या स्पेशल बॅचचे विद्यार्थी मला काही अडचणी जर आल्या तर डायरेक्टली प्रश्न करून विचारू शकता. मी त्यांचे प्रश्न 100% सॉल्व करणार आहे. आणि जे विद्यार्थी नवीन आहेत ज्यांनी स्पेशल बॅचला अजून ॲडमिशन घेतलं नाही ते खालील दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर कॉन्टॅक्ट करून ॲडमिशन्स घेऊ शकता व आपला इयत्ता 10वीचा अभ्यास स्ट्रॉंग बनवू शकता. चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.